महाराष्ट्रात विक्रमी मतदान 5 वाजेपर्यंत नांदेडमध्ये 61% मतदान तर बुलढाण्यात 57% मतदान। रस्ता वीज पाणी न मिळाल्यामुळे मतदार राजाचा मतदानावरच बहिष्कार। सोलापूरसह लातूर आणि परभणी जिल्ह्यातील अनेक गावांचा मतदानावर बहिष्कार। उस्मानाबादच्या मस्ताखांदेश्वरी भागात मतदान केंद्रावर शुकशुकाट, गावकऱ्यांची मतदानाकडे पाठ। उस्मानाबादचं वास्तव काल TV9 ने दाखवलं होतं। उस्मानाबाद पाठोपाठ बीडमध्येही फेसबुक लाईव्हचा सिलसिला सुरूच। मतदान गोपनीयतेचा झाला भंग। मतदान फेसबुकवर लाईव्ह केल्याच्या प्रकारावर कारवाईचे आदेश। सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश। दुसऱ्या टप्प्यात देशभरात 95 जागांवर मतदान। रजनीकांत, कमल हसन, निर्मला सीतारमणसह पी चिदंबरम यांनीही बजावला मतदानाचा हक्क। काश्मीरच्या बडगाममध्ये मतदानाला हिंसाचाराचं गालबोट। मतदान केंद्रावर स्थानिकांकडून दगडफेक। भाजप प्रवक्ते GVL नरसिंहराव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान बूटफेक करणाऱ्या शक्ती भार्गवला घेतलं ताब्यात। साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या अडचणी वाढल्या। भाजपमधून तिकीट दिल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार। तहसीन पुनावालांनी दाखल केली तक्रार। कोणतंही बटन दाबलं तरी कमळालाच मत। प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजातचा गंभीर आरोप। ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांचं मौन। जय सिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या साप्ताहिक मौनाच्या दिवशीच मतदान। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात मतदारांसाठी कूलरची व्यवस्था। लोकशाहीच्या उत्सवासाठी सजवण्यात आली होती मतदान केंद्र। अमरावतीच्या अचलपूरमध्ये तब्बल 105 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क। तर वाशिमच्या रिसोडमध्येही 101 वर्षांच्या आजोबांनी केलं मतदान। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।